संस्कृतमधील एक पारदेच्या मुखी घातलेला हा श्लोक आहे. आपली संस्कृती ही संस्कृतच्या आश्रित आहे. आपल्या संस्कृतीचं मूळ संस्कृत आहे. संस्कृती ही समृद्ध आणि देवभाषा आहे. आपल्या संस्कृतीचं भांडार संस्कृत भाषेत आहे. संगणकात फिट बसणारी ही भाषा आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य आपल्या संस्कृत भाषेत आहे. पाश्चात्याला सुद्धा ही भाषा मान्य करावी लागेलच. ही सनातन देवभाषा आहे. ह्या ज्ञानाच्या भांडारातूनच हा श्लोक विनोदी श्लोक घेतलेला आहे. रामाद्याचय मेदिनी धनपते बीजं बलालांगलम प्रेतेशान महिष तवास्ति वृषभो फालं त्रिशूलं तव शक्त्याहं तव चान्नदान करणे स्कंदोस्ति गोरक्षणे खिन्नाहं तव भीक्षया कुरु कृषिं गौरीव च पातु वः. भगवती पार्वती भगवान शिवाला म्हणतात, मी घरी अन्नपूर्णा असताना तुम्हाला भिक्षा मागायची काहीच गरज नाही. तुम्ही भिक्षा मागता मला खूप वाईट वाटते. लोक मला काय म्हणत असतील हे बघा. मी तुम्हाला एक सल्ला देते आहे, ज्यामुळे आपल्या घरातील सर्वच कामाला लागतील व मुलं पण उद्योगाला लागतील. कुणी त्यांना बेकार म्हणणार नाही. आता वरील श्लोकाचा अर्थ पहा. भगवती पार्वती भगवान शिवाला सल्ला देतात, आपल्याला सेंद्रिय शेती करायची आहे. त्यासाठी आपण सर्व साधन सामग्री दुसऱ्याची सहाय्य घेऊन करूया. आपल्याला जमीन नाही. भगवान परशुरामाला आपण जमीन मागावी, कुबेराला बी मागावे, बलरामदादाला नांगर मागावा, यमाला रड्या मागावा, जोडीला तुमचा नंदी आहेच, फाळ म्हणून त्रिशूळ वापरावा. भगवती पार्वती म्हणतात, तुम्हाला खाऊ घालायला मी समर्थ आहे व आपला गुरे राखायला आपला कार्तिकेय आहेच. तेव्हा आता तुम्ही सेंद्रिय शेती करा. भगवती पार्वती भगवान शिवाला सल्ला देतात सेंद्रिय शेतीचा. तुमच्या ह्या भिक्षा मागण्याच्या सवयीने मला खूप वाईट वाटते. हे जगन्माता पार्वतीचे शब्द तुमचे आमचे सर्वांचे कल्याण करो. आता सेंद्रिय शेतीच्या ओव्या गाऊया. रचना सौ महानंदा शिवाप्पा खके कानडे. मुक्काम पोस्ट चाढाणा तालुका जिंतूर जिल्हा परभणी. पहिली माझी ओवी ग शंकराच्या गौरीला, सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला दिला शिवाला. दुसरी माझी ओवी ग माझ्या काळ्या आईला, धान्यापार देऊनिया जीवन देई जीवाना. तिसरी माझी ओवी ग माझ्या गोमातेला, पवित्र गोमूत्र शेणाने अमृत देते भूमीला. चौथी माझी ओवी ग वृषभ या राजाला, रात्रंदिन कष्ट करोनी मदत करी धन्याला. पाचवी माझी ओवी ग या वृक्ष वेलीना, सेंद्रिय खते देऊनी सुखविती भूदेवीला. सहावी माझी ओवी ग या वृक्ष वेलीना, पर्यावरणा रक्षोनी आरोग्य देई जीवाना. आठवी माझी ओवी ग शेतकरी राजाला, सेंद्रिय शेती करोनिया वाचवी काळ्या आईला. पहिली माझी ओवी ग शंकराच्या गौरीला, सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला दिला शिवाला.